नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमधील पेठ रोड जवळ मेघराज बेकरीच्या पाठीमागे 3 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही। सुंदर अशा एलिव्हेशन सह आपल्याला हे रो हाऊस बघायला मिळतात। त्याच्यापैकी फक्त आता 2च युनिट शिल्लक आहेत। दोन्ही युनिट हे कॉर्नरचे आहेत। त्याच्यापैकी आपण आता एक कॉर्नरचं युनिट बघणार आहोत। चला ते बघून घेऊया। पुढे आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळते प्रशस्त अशी पार्किंग, जिथे तुमच्या 2 कार आरामात पार्क होऊ शकतात। तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर त्याच्यासाठी चार्जिंग पॉइंट देखील इथे काढून दिलेला आहे। इथे तुम्हाला अंडरग्राउंड वॉटर टँक दिलेली आहे, जी की 3000 लिटरची वॉटर टँक आहे। पाठीमागे तुम्हाला इथे 5 फुटाचा युजेबल एरिया देखील बघायला मिळतो। तिन्ही साइड ओपन आपल्याला हा कॉर्नरचा युनिट बघायला मिळणार आहे। तर चला आपण आता एंट्री करूया हॉलमध्ये। जो आपला मेन डोर आहे त्याची जी फेसिंग आहे ती वेस्ट फेसिंगचा मेन डोर आपल्याला बघायला मिळतो। वुडन फ्रेमिंग आपल्याला पूर्ण या मेन डोरला बघायला मिळते। त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे आपला हॉल। हॉलची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला हॉल इथे दिलेला आहे। खाली 2x4च्या सुंदर अशा टाइल्स देखील आपल्याला इथे बघायला मिळतात। त्यासोबतच ह्या रो हाऊसच्या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला प्रत्येक रूम मध्ये पीओपी मध्ये सुंदर अशा लाईट्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। हॉलला आपल्याला सुंदर अशा फॉल सिलिंग मध्ये आपल्याला LED लाईट्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। जिन्याच्या खाली तुम्हाला एक्स्ट्रा स्टोरेज साठी देखील चांगला स्पेस इथे बघायला मिळतो। व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 क्रॉस विंडो आपल्याला इथे दिलेल्या आहेत, ज्यांना ग्रेनाइटची फ्रेमिंग आपल्याला करून दिलेली आहे। दोन्ही विंडो या स्लायडिंगच्या आहे। दोन्ही विंडोची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये या विंडो दिलेल्या आहे। त्यामुळे तुम्हाला हॉलमध्ये व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला कॉमन वॉशरूम आणि बाथरूम बघायला मिळतं। इथे तुम्हाला इंडियन टॉयलेट दिलेलं आहे। आवश्यक प्लंबिंग फिटिंग सर्व काही झालेले आहेत। आणि हे आहे तुमचं बाथरूम। सुंदर अशा टाइल्स आपल्याला या बाथरूम मध्ये बघायला मिळतात, जिथे आपल्याला मिक्सर, शॉवर, गीझरचे पॉइंट्स सर्व काही बसवून दिलेलं आहे। वॉशरूमच्या बाहेर आपल्याला वॉश बेसिंग देखील दिलेला आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। तर हे आहे आपलं L शेप किचन। याची सुद्धा साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये किचन दिलेलं आहे। सुंदर असं मार्बल आपल्याला इथे बसवून दिलेलं आहे। त्यासोबतच व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो, त्याला ग्रॅनाइटची फ्रेमिंग देखील करून दिलेली आहे। सुंदर असं सिंक आपल्याला इथे बघायला मिळतं, ते देखील तुम्ही इथे जवळून बघू शकता। त्याचबरोबर वॉटर प्युरिफायर साठी एक्स्ट्रा पॉइंट्स इथे आपल्याला काढून दिलेले आहेत। ओव्हन साठी, मिक्सर साठी देखील इथे एक्स्ट्रा पॉइंट्स आपल्याला इथे बघायला मिळतात। सुंदर अशा टाइल्स आपल्याला पूर्ण सिलिंग पर्यंत इथे बसवून दिलेल्या आहेत। त्यासोबतच इथे तुम्ही तुमचं फ्रीज अरेंज करू शकता। वरती लॉक देखील इथे तुम्हाला दिलेला आहे। किचन मधून तुम्ही बाहेर जाऊ शकता, तिथे तुम्हाला वॉशिंग एरिया देखील दिलेला आहे। वॉशिंग मशीनचं देखील प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे। पाठीमागे देखील तुम्ही बघू शकता, पूर्ण युजेबल एरिया आपल्याला बघायला मिळतो। खालीच आपल्याला एक बेडरूम देखील दिलेला आहे, तो देखील आपण बघून घेऊया। तुमच्या घरात जर सिनियर सिटीजन असेल तर त्यांच्यासाठी अतिशय युजफुल असा ठरणारा हा बेडरूम असणार आहे, कारण की हा बेडरूम आपल्याला ग्राउंड फ्लोअरलाच बघायला मिळतो। सुंदर अशा टाइल्स आपल्याला बघायला मिळतात। त्यासोबतच साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। व्हेंटिलेशन साठी 2 मोठ्या विंडो आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला या बेडरूम मध्ये व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम इथे जाणवणार नाही। तुम्हाला इथे लॉक देखील दिलेला आहे। आणि जसं की मी बोललो होतो की प्रत्येक रूम मध्ये आपल्याला वॉल सिलिंग मध्ये सुंदर अशा LED लाईट्स आपल्याला बसवून दिलेल्या आहेत। तसंच या बेडरूम मध्ये देखील तुम्ही बघू शकता, सुंदर अशा फॉल सिलिंग मध्ये आपल्याला LED लाईट्स इथे बसवून दिलेल्या आहेत। चला आपण आता वरचे बेडरूम देखील बघून घेऊया। आपण जे आता कॉर्नरचं युनिट बघत आहोत हे 3 BHK कॉर्नर रो हाऊस आहे। वरती आपल्याला 2 बेडरूम बघायचे आहेत। तर वरती आपण आलेलो आहोत। वरती आपल्याला 2 बेडरूम दिलेले आहेत। दोन्ही बेडरूमला अटॅच आपल्याला बाल्कनी मिळणार आहे। बेडरूमच्या बाहेर आपल्याला कॉमन वॉशरूम देखील बघायला मिळतं, ते देखील तुम्ही बघून घेऊ शकता। सुंदर अशा टाइल्स आपल्याला या बाथरूम मध्ये बसवून दिलेल्या आहेत। हँगिंग कमोड, आवश्यक प्लंबिंग फिटिंग, मिक्सर, शॉवर आणि गीझरचे पॉइंट्स, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला या बाथरूम मध्ये बघायला मिळतात। आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम। ग्राउंड फ्लोअरलाच आपण एक बेडरूम बघितला, हा आहे
आपला सेकंड बेडरूम, याची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये हा बेडरूम आपल्याला दिलेला आहे. याला व्हेंटिलेशन साठी 2 विंडो दिलेल्या आहेत क्रॉस व्हेंटिलेशन मध्ये. त्याला ग्रॅनाइटची फ्रेमिंग आणि मॉस्किटो नेट देखील इथे दिलेला आहे. दोन्ही विंडो ह्या स्लायडिंगच्या आहेत. इथे तुम्हाला देखील 2x4च्या सुंदर अशा टाइल्स इथे बसून दिलेल्या आहेत आणि वरती तुम्हाला सुंदर अशा फॉल सिलिंग मध्ये LED लाईट्स देखील बघायला मिळतात. या साईडला आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतो या बेडरूमला देखील तुम्हाला इथे लॉफ्ट दिलेला आहे. तर चला या बेडरूमला अटॅच असणारी बाल्कनी देखील आपण बघून घेऊया. ही आहे सुंदर अशी 5 फुटाची सुंदर अशी बाल्कनी. याला आपल्याला सेफ्टीसाठी इथे वॉल देखील इथे करून दिलेली आहे. नंतर तुम्ही याला कव्हर देखील करू शकता. तर चला आपण आता पुढच्या बेडरूम कडे जाऊया. आणि हा आहे आपला थर्ड बेडरूम. याची सुद्धा साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला हा बेडरूम बघायला मिळतो. व्हेंटिलेशन साठी याला एक मोठी विंडो दिलेली आहे आणि अटॅच बाल्कनी देखील बघायला मिळते. या बेडरूम मध्ये देखील तुम्हाला फॉल सिलिंग मध्ये सुंदर अशा लाईट्स इथे बसून दिलेल्या आहेत. त्यासोबतच इथे देखील तुम्हाला लॉफ्ट दिलेला आहे, म्हणजे स्टोरेज साठी देखील तुम्हाला इथे एक्स्ट्रा स्पेस दिलेला आहे. याला अटॅच असणारी बाल्कनी देखील आपण आता बघून घेऊया. ही आहे आपल्या बेडरूमला, जो की थर्ड बेडरूम होता, थर्ड बेडरूमला अटॅच असणारी सुंदर अशी बाल्कनी. याची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला ही बाल्कनी दिलेली आहे. त्यासोबतच ही बाल्कनी कव्हर असणार आहे. वरती तुम्ही बघू शकता PVC मध्ये सुंदर अशी लाईट्स देखील इथे तुम्हाला बसून दिलेल्या आहेत. सेफ्टीसाठी सेफ्टी रिलिंग्स देखील बघायला मिळतात आणि आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे. तर असा होता आपला हा 3 BHK कॉर्नर रो हाऊसचा प्रोजेक्ट. आपण आता वरती टेरेसवरचा व्ह्यू देखील बघून घेऊया. आपण आता टेरेसवरती आलेलो आहोत. टेरेसवरचा व्ह्यू देखील आपण आता बघणार आहोत. हा आहे आपला टेरेसवरचा व्ह्यू, जे की फ्रंट साइड आहे. आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण एरिया डेव्हलप झालेला आहे. आता पाठीमागचा व्ह्यू देखील बघून घेऊया. हा आहे आपला पाठीमागचा व्ह्यू. हा प्रोजेक्ट रेडी टू मूव्ह आणि पूर्ण डेव्हलप एरियामध्ये बघायला मिळतो. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरणामध्ये देखील हा प्रोजेक्ट बघायला मिळतो. पाठीमागे तुम्ही बघू शकता चांभार लेणी इथून स्पष्ट दिसते. इथे तुम्हाला 1000 लिटरची वॉटर टँक देखील दिलेली आहे. तर चला आपण आता जाणून घेऊया या प्रोजेक्टच्या प्राइस आणि स्क्वेअर फीट. आपण जो आता हा 3 BHK कॉर्नर रो बंगलोचा प्रोजेक्ट बघितला, हा रेडी टू मूव्ह आणि पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आहे. नाशिक मधील पेट्रोल सारख्या लोकेशनला हा प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळतो. 1800 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 65 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया असाच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये.